ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरित्राचा अध्याय 13वा ऐकूया. या अध्यायामध्ये भीमाजी क्षय निवारणम म्हणजे श्री साईबाबांनी भीमाजी पाटलाचा क्षयरोग बरा करणे याबद्दलची कहाणी आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीतावर श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. तर श्री साईबाबांचे बोल एका वाक्यात संक्षिप्तपणे व्यक्त केलेले खूपच लहान असत, परंतु अर्थाच्या भारदस्तपणामुळे समजण्यास कठीण असत. विशालतेने फार अघळपघळ असत, पण एकवट लिहिले सुद्धा तेवढेच असत. असे हे बाबांचे बोल अर्थाच्या तात्पर्यामुळे अति गंभीर असत. कधीही निरर्थक किंवा पोकळ बडबडीचे नसत, तर सौम्य किंवा शांत व अत्यंत मोलाचे असत. पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसंगतीने राहावे. दैवाने जे प्राप्त होईल त्याला अनुसरून वागणारे व्हावे. सदा संतुष्ट असावे आणि केव्हाही सचिंत म्हणजेच काळजी करीत नसावे. अरे, मी घरदाराशिवाय फकीर झालेलो आहे. बेफिकीर होऊन सर्व कटकट टाकून एका ठिकाणी स्वस्थ बसलो आहे, तरी ती टाळता न येणारी माया मला सुद्धा सतावते. मी तिला विसरतो, पण ती मला विसरत नाही. मला ती सतत बिलकते. हरीची ती आदी मायाच आहे. ब्रह्मदेव वगैरेंची सुद्धा ती तारंबळ उडविते. तेथे माझ्यासारख्या दुबळ्या फकीराची काय कथा. हरीच जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा तिचे गांजणे बंद पडेल. हरीचे अखंड भजन केल्याशिवाय मायेचे निवारण होणे शक्य नसते. असे हे मायेचे महिमान बाबा भक्तांना सांगत असत आणि हरीच्या सेवेपूजेचे तिची शांती होण्यासाठी सदा भजन करण्याच्या स्थितीची प्रशंसा करीत असत. संत माझ्या सचेतन मूर्ती आहेत असे श्रीकृष्ण भगवानांनी भागवतात उद्धवाला स्पष्ट म्हटलेले शब्द कोणाला ठाऊक नाहीत. म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी दयेचे सागर साई समर्थ सत्य व अर्थयुक्त बोलले ते अति नम्र होऊन ऐका. ज्यांची पापे धुवून निघाली आहेत तेच खरे पुण्यात्मे माझ्या भजनी लागले आणि त्यांनाच माझी खूण पडली. साई साई असे नित्य म्हणाल तर मी 7 समुद्रापलीकडे लक्ष ठेवून तुमचे काळजीपूर्वक रक्षण करीन. या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवाल तर खात्रीने तुमचे कल्याण होईल. मला पूजेची सामग्री नको किंवा 8 किंवा 16 प्रकारचे पूजेचे उपचार नकोत. जेथे अमर्याद भक्तिभाव असेल त्या ठिकाणी माझी वसती असेल. असे बाबा भक्तांच्या प्रेमामुळे वेळोवेळी बोलून गेले. त्या प्रेमळ शब्दांची आता आठवण करून मनाला रमूया. असा या दयाळू व शरण आलेल्यांच्या पाठीराखा साईरखा आहे, साई सखा आहे. भक्तांचा चांगला काही वार घेऊन त्याने काय नवल केले पहा. मनाचे अनेक ठिकाणी असलेले लक्ष घालवून त्याला एकाग्र करून ही नवी कथा समूळ ऐकावी, म्हणजे आपले काम पुरे होईल. साईमुखीची जी अमृतवृष्टी तीच येथे पुष्टी म्हणजे संतोष किंवा समाधान व तुष्टी म्हणजे भरभराट प्रगती असते. आपले हित करून घेण्याचे जर मनात असेल तर शिर्डीला येण्याच्या दगदगीला कोण बरे कंटाळेल. मागील अध्यायाची संगती अशी आहे. एका अग्निहोत्राला त्याच्या ब्रह्मीभूत झालेल्या गुरुचे दर्शन देऊन बाबांनी आनंदित केलेले होते. आता हा अध्याय त्याहीपेक्षा गोड आहे. एका क्षयी व रोड म्हणजे बारीक वाढलेला भक्ताची स्वप्नात तो खोड मोडून बाबांनी त्याला आरोग्याची जोड दिली. तरी भाविकजन हो, साईनाथांचे पापांचा नाश करणारे व गूढ असे हे चरित्र नीट लक्ष देऊन ऐका. हे चरित्र स्वतःच्या पुण्याने इतरांना पवित्र करणारे आहे. जणू काय गंगा नदीचे पवित्र जलच. या लोकाचे व परलोकाचे हित साधणारे हे चरित्र ऐकणाऱ्या श्रोत्यांचे कान धन्य आहेत. या चरित्राला अमृताची उपमा देऊ पाहावे. तर अमृत काय या चरित्रापेक्षा जास्त गोड आहे का? अमृत प्राणांचे रक्षण करील, परंतु हे चरित्र तर जन्म घेण्यापासून सोडविल. असो, जे प्राणी आपल्याला संपूर्ण अधिकार असलेले मनात असतील व ज्यांच्या मनाला आपल्या इच्छेस येईल तसे आपण करू शकू असे वाटत असले तरी हे कथानक ऐकावे. जीव तर
जीव जर खरोखरच स्वतंत्र आहे तर मग सुखासाठी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या पदरी दुःखच का बरे पडते? हा तर नशिबाचा खेळ आहे. दुःखे टाळण्यासाठी जागोजागी सावधान असूनही ती अतिशय तत्परतेने त्याचा शोध घेऊन मागे लागतात. चुकवू जाता गळ्यात पडतात, झटकू जाता आणखीच चिकटतात. जीवाची ही फुकट धडपड असते आणि अहोरात्र असे अतिश्रमाने थकून जाणे असते. जीव तर खराच स्वतंत्र असता तर पूर्णपणे सुखाच्या अधीन असता आणि दुःखाच्या एका कणालाही जरासुद्धा न शिवता स्वतंत्र बुद्धी असल्याने पाप करण्यासारखे कधी वागला नसता. पुण्यच खूप गोळा केले असते आणि सुखाचीच वाढ करून घेतली असती. परंतु जीव स्वतंत्र नसतो. त्याच्या पाठीशी कर्मतंत्र म्हणजेच कर्म अधिक अधीनता म्हणजे कर्माप्रमाणे म्हणजे पूर्वीच्या कृती किंवा आचरण यांच्या ठरलेल्या परिणामाप्रमाणे वागण्याची सक्ती असते. त्या तंत्राचा खेळच विचित्र असतो. सर्व कर्म करण्याचे साधन त्या तंत्राच्या हाती असते. पुण्यकर्म करण्याकडे लक्ष जाते, परंतु पाय पापकर्म करण्याकडे ओढले जातात. चांगल्या कर्माचा ठिकाणा शोधू जाता वाईट कर्माशीच शरीराची भेट होते. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या भीमाजी पाटलाची कथा आता ऐका. जणू काय ती मूर्तिमंत अमृताची गोडीच आहे. भीमाजी घरचा सुख संपन्न होता. आल्या गेल्यानं अन्न वाटीत असे. त्याचे मन कदापि खिन्न नसायचे आणि तो सदा हसतमुख असायचा. दैवाची तरतूद विलक्षण असते. लाभ किंवा हानी न कळता होतात. कर्माचे भोग चालून येतात आणि नसते रोग शरीरात उत्पन्न होतात. इसवी सन 1909 साली भीमाजीला कमनशीब पीडा देऊ लागले. खोकल्याचा क्षयरोग झाला आणि ताप येऊ लागला. सहन होऊ न शकणारा खोकला येऊ लागला. तापही फार वाढू लागला. दिवसेंदिवस जोराने वाढतच गेला आणि भीमाजी निराश झाला. तोंडाला सदा फेस येणे, पूर्णपणे खारटही नाही व गोडही नाही असा पाण्याचा व रक्ताच्या गुळण्या येणे, पोटात सारखे ढवळून येणे आणि जीव तळमळणे थांबत नव्हते. असा रोगाने पछाडलेला तो भीमाजी बिछाण्याला खिळला. त्याचे हात पाय गळून गेले आणि तो वाळत चालला. सगळ्या उपायांची शिकस्त झाली तरी बरे वाटेना, म्हणून तो फार त्रासून गेला. अन्नपान काही आवडत नव्हते. कांजीसारखे आजारी माणसांचे खाद्यही पचत नव्हते. त्यामुळे जीवाचे हाल असह्य होऊन भीमाजी अस्वस्थ झाला आणि त्याला काही सुचेना. देवांची सारी पूजा अर्चा व सेवा झाली. वैद्य डॉक्टरांनी हात टाकले. बिचाऱ्या भीमाजीने जगण्याच्या आशेवर पाणी सोडले आणि तो काळजीत पडला. पाटील मनात खिन्न झाले. थोड्या दिवसांचे सोबती वाटू लागले. दिवसेंदिवस उत्तरोत्तर फारच थकले आणि दिवस कसे बसे काढू लागले. कुलदेवता आराधली पण तीही आरोग्यता देईना. ज्योतिषी, भूत पिशाच काढणारे मांत्रिक यांना विचारून पाटील थकले. कोणी म्हणत, कसला हा शरीराचा रोग, काहीतरी हा नशिबाचा योग, वाटते पुरा भोगच कोसळला. मनुष्याचा प्रयत्न काही कामाचा नाही. डॉक्टर झाले, हकीम झाले, उपचार करता करता सर्व थकून गेले. कुणाचे काहीच चालेना आणि सगळ्यांचे प्रयत्न हरले. पाटील अत्यंत त्रासून गेले आणि म्हणाले, देवा, मी काय केले? काहीच का उपयोगाला येत नाही. कसले हे पाप तरी. देव तरी कसा हा विलक्षण आहे. जो सुखात लोळत असतो त्याला आपले स्मरण एक क्षणही होऊ देत नाही. खरेच त्याची लीला आश्चर्यकारक आहे. मग जेव्हा त्याच्याच मनात येईल तेव्हा नाना प्रकारच्या संकटांची परंपरा धाडतो आणि आपले स्मरण करून भक्तांकरून नारायणा धाव असे म्हणवून घेतो. असो, दुःखाने व्याकुळ झालेल्या भीमाजीचा धावा ऐकून देवाला तात्काळ प्रेम दाटून आले आणि भीमाजीला बुद्धी झाली की नानासाहेब चांदोरकर यांना पत्र धाडावे. नानासाहेब काहीतरी करतील जे इतर कोणालाही करता येणार नाही असा पूर्ण विश्वास पाटलांना वाटला. हाच त्यांचा शुभ शकून होता.
हेच रोगाचे बरे होण्याला कारण होते. पुढे त्याने नानासाहेबांना सविस्तर पत्र लिहून पाठविले. भीमाजींना नानासाहेबांची आठवण झाली, म्हणजेच साईबाबांची एकदम आठवण झाली आणि रोग बरा होण्याचे साधन उत्पन्न झाले. संतांचे कौशल्य अतर्क असते. कालचक्राची रचना असली तरी तेथेही ईश्वराचीच योजना असते. म्हणून कोणी दुसरीच काही कल्पना करून उगाच बढाई मारू नये. बऱ्या वाईट क्रियांचा सूत्रधार ईश्वरच असतो. तोच मारतो किंवा वाचवितो. करणारा तोच एक आहे. पाटलाने चांदोरकरांना लिहिले, औषधे खाऊन खाऊन त्रासलो, जिवंत राहण्याला कंटाळलो, मग जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडली आणि दुखणे बरे होण्यासारखे नाही असे ठरविले आहे. हकीम व वैद्य यांची सुद्धा बुद्धी थकली आहे आणि माझी देखील आशा कुंठली आहे. तरी आता आपल्या पायी एकच विनंती आहे की मला आपली भेट जरूर होऊ द्यावी, हीच माझ्या मनाची आकांक्षा आहे. चांदोरकरांनी पत्र वाचले. त्यांचेही म्हणणं खिन्न झाले. भीमाजी मोठे भले गृहस्थ होते. नानांच्या मनाला पाझर फुटला. त्यांनी उत्तर पाठविले, साईबाबांचे पाय धरणे हाच फक्त एक इलाज किंवा बरे होण्याचे साधन आहे. बाप व माय तोच आहे. तीच सर्वांची कनवाळू आई आहे. हाके सैलशी धावून येईल आणि कळवळून कडेवर घेईल. लेकरांची सोयी म्हणजे ज्यात समाधान लाभेल ती स्थिती तिलाच ठाऊक असते. क्षयरोगाची काय कथा. दर्शनाने महारोगसुद्धा बरे होतात. शंका मुळीच धरू नका. जा, त्यांचे पाय घट्ट धरा. भक्त जे जे मागतील ते ते त्यांना द्यायचे साईबाबांनी व्रत घेतलेले आहे. म्हणून म्हणतो, घाई करा आणि त्यांचे दर्शन घ्या. भीतीत मोठी भीती मरणासारखी दुसरी कोणती असते का? जा, साईंचे पाय घट्ट धरा. तो एकच तुम्हाला निर्भय करेल. इकडे भीमाजींना आपले दुखणे असह्य झाले होते आणि आयुष्याची अखेरची स्थिती येऊन ठेपली होती. नानांचे पत्र वाचून साईबाबांना कधी भेटेन आणि कधी आपले काम साधून येईल असे पाटलांना झाले. ते अगदी भांबावून गेले व म्हणू लागले, सामान सर्व आवरा, उद्याच निघण्याची तयारी करा आणि शिर्डीचा रस्ता धरा. अशा प्रकारे पक्का निश्चय करून सगळ्यांचा निरोप घेऊन पाटील साई महाराजांचे दर्शन घेण्याकरिता शिर्डीला निघाले. बरोबर नातलं घेऊन भीमाजी चटकन निघाले. मनात फार उत्सुकता होती की शिर्डी मला कशी लवकर दिसेल. मशिदीच्या चौकाशेजारी पुढच्या दारात गाडी आली आणि चौघांनी उचलून भीमाजींना मशिदीत वर आणले. नानासाहेब बरोबर होतेच. ज्यांच्यामुळे साईबाबांचे चरणकमळ मिळविणे सगळ्यांना सोपे होत असते ते माधवरावही तेथे आले. पाटलांना पाहून बाबा म्हणाले, श्यामा, हे चोर आणून किती माझ्या अंगावर घालतोस, हे बरे का करतोस? भीमाजींनी साईंच्या पायावर मस्तक ठेवले आणि म्हणाले, हे साईनाथा, या अनाथावर कृपा करा. हे दीनानाथा, मला सांभाळा. पाटलांची व्यथा पाहून साईनाथांना दया उपजली आणि त्याबरोबर पाटलांचा विश्वास बसला की आपली दुःखाची परिस्थिती आता संपली. भीमाजी पाटील असे अस्वस्थ पाहून कृपेचे सागर साई समर्थ मनात अत्यंत द्रवले आणि हसून म्हणाले, आता येते बैस, चिंता सोडून दे. विचारी माणसे उगीच मनस्ताप करून दुःखी होत नसतात. शिर्डीत पाय टाकल्याबरोबर तुझ्या भोगांचा अंत झाला आहे. संकटांच्या सागरात गळ्यापर्यंत बुडाला असला किंवा महान दुःखाच्या खड्ड्यात गाडला गेला असला तरी जो या मशीद माईची पायरी चढला असेल तो सुखी झाला असे समजावे. येथील फकीर मोठा दयाळू आहे आणि तुझ्या व्यथा मुळापासून उपटून काढेल. तो मोठा कनवाळू आहे आणि प्रेमाने तुझ्या प्रतिपाळ करील. यासाठी तू स्वस्थ राहा. भीमाबाईंच्या घरी राहा. 1-2 दिवसात तुला आराम वाटेल. साईबाबांच्या तोंडचे हे शब्द ऐकून जसे एखाद्या मेलेल्या माणसावर अमृताचा वर्षाव होऊन तात्काळ पुन्हा जीवदान लाभेल तसे समाधान पाटलाला लाभले. जसे मरणाच्या दारी गेलेल्या अमृत किंवा तहानेने पिळलेल्या पाणी मिळावे तसे समाधान पाटलाला लाभले. आधी प्रत्येक 5 मिनिटाला तोंडातून रक्ताच्या गुळण्या येत असत, परंतु बाबांच्या समोर 1 तास बसल्यावर त्या नाहीशा झाल्या. दुखणे तपासून पाहिले नाही, रोग कशाने झाला याचे कारण विचारले नाही. केवळ कृपादृष्टीने रोग तात्काळ मुळासकट उपटून काढला.
संतांची कृपादृष्टीच पुरेशी असते. वाळलेल्या लाकडाला कुंभ किंवा अंकुर फुटतील, परंतु वसंत ऋतू नसला तरी फुलांचे झुपके फुलतील आणि मग ते मनोहर फळांनी गच्च भरून जाईल. रोग काय, आरोग्य काय, पुण्याचा व पापाचा नाश झाल्याशिवाय किंवा ज्याने ज्याने भोगल्याशिवाय ते सुटत नाही. इतर उपाय चालत नसतात, केवळ भोगूनच त्यांचा नाश होतो. ही जन्मजन्मांतरी खात्रीने होणारी गोष्ट आहे. भोगल्याशिवाय दुसऱ्या उपायाने त्यांची निवृत्ती होत नसते. तथापि दैववशाने एखाद्या संताचे दर्शन घडणे हे एक व्याधीसाठी दुःखकारक औषध असते. मग रोगाने पिडलेला इसम आपल्या रोगाचे दुखणे यातनेशिवाय सहन करतो. रोग कठोर पीडा किंवा क्लेश यांचा अनुभव दाखवितो, तर संत करुण दृष्टीने ठेवून त्या रोगाच्या भोगाचे निवारण त्याच्या दुःखाची जाणीव न होऊ देता करतो. बाबांचा केवळ शब्द हेच खात्री पटेल असे कारण असते. ते झटकून गुण देणारे औषध असते. एकदा काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ला आणि एका भक्ताचा हिमज्वर बरा झाला. कथेमध्ये या आडकथा वाटतील, परंतु या सारांश रूपाने ऐकल्या तर त्यांची उचितता दिसून येईल. असो, आठवण करून देणाराही साईच आहे. माझी कथा मीच करीन असे साईच बोलून गेले आहेत. त्यांनीच यावेळी या कथांची मला आठवण करून दिली आहे. तर बाळा गणपत नावाचा शिंपी जातीचा एक बाबांचा मोठा भक्त होता. तो एकदा बाबांपुढे अतिशय केविलवाणे तोंड करून विनंती करू लागला, बाबा, कोणते मी असे पाप केले की हा हिपताप मला सोडत नाही. पुष्कळ उपाय झाले तरीसुद्धा हा अंगातून निघत नाही, तर मी आता काय करू? वनस्पतींचे अर्क किंवा काढे वगैरे सर्व औषधेही झाली. आता तुम्ही तरी काही उपाय सांगा जेणेकरून हा ताप निघून जाईल. तेव्हा बाबांच्या मनात दया उपजली आणि त्यांनी उत्तर दिले, दही भाताचे काही घास लक्ष्मी देवीच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्याला खाऊ घाल, म्हणजे लगेच बरे होशील. बाळा भीतभीतच गेला आणि घरी जाऊन पाहू लागला. तो झाकून ठेवलेला भात आढळला आणि बाजूला दही पण सापडले. बाळा मनात विचार करू लागला की दही भात तर मिळाला, परंतु देवळाशेजारी काळा कुत्रा नेमका यावेळी असेल का? परंतु बाळाची ही उगीचच चिंता होती. सांगितलेल्या जागी जाऊन पोचतो तोच एक काळे कुत्रे शेपूट हलवीत समोर येताना दिसले. असा योग जुळलेला पाहून बाळाला मोठा आनंद झाला. दहीभात खाऊ घातला आणि बातमी बाबांना जाऊन सांगितली. तात्पर्य सांगायचे म्हणजे हा जो प्रकार घडला त्याबद्दल कोणी काहीही म्हणो, परंतु तेव्हापासून बाळाचा हिमज्वर गेला आणि त्याला आराम पडला. तर असेच एकदा बापूसाहेब बुट्टी यांना पोटात थंडी होऊन एकसारखे जुलाब व लागोपाठ उलट्यांवर उलट्या होऊ लागल्या. सर्व औषधांनी कपाट भरलेले होते, परंतु त्यातील एकही औषध लागू पडत नव्हते. बापूसाहेब मनात घाबरले आणि फार काळजीत पडले. सारखे जुलाब उलट्या होऊन ते फार अशक्त झाले आणि नित्यनियमाप्रमाणे बाबांचे दर्शन घेण्याचीही त्यांना शक्ती राहिली नाही. ही गोष्ट बाबांच्या कानावर गेली. त्यांनी बाबूसाहेबांना बोलावून आणून आपल्या समोर बसविले आणि म्हणाले, खबरदार, यापुढे शौचालयाला जायचे नाही आणि उलटीसुद्धा आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे. नंतर त्यांच्याकडे पाहून हाताच्या अंगठ्याजवळचे बोट हलवून बाबांनी पुन्हा तेच शब्द उच्चारले. गंमत म्हणजे त्या शब्दांचा दरारा इतका की दोन्ही व्याधींनी पोबारा केला आणि बुट्टींना आराम वाटला. आणखी एकदा शिर्डीत पटकीची साथ आली असताना त्याच्या बुट्टींनाही त्रास झाला. उलट्या व जुलाब सारखे होऊन त्यांचा जीव तहानेने व्याकुळ होऊन पोटात मळमळू लागले. डॉक्टर पिल्ले जवळच होते. त्यांनी सर्व उपाय खर्च केले. शेवटी जेव्हा काहीच उपयोग होईना तेव्हा ते बाबांकडे गेले. जसे जसे घडले होते तसे तसे सर्व सांगितले आणि विचारले, कॉफी द्यावी का पाणी? कोणते चांगले? तेव्हा बाबा म्हणाले, त्यांना दूध पाजा, अक्रोड पिस्त्यांसकट बदाम खाऊ घाला. असे हे जणू काय तरण म्हणजे डाळ तांदळाच्या कण्या वगैरे पुष्कळ पाण्यात शिजवून काढलेले पाणी प्यायला द्या, म्हणजे त्याची तहान राहील आणि चटकन रोग बरा होईल. आणि खरेच असे हे तरण पाजल्यावर बुट्टींचा त्रास बरा झाला. अक्रोड पिस्ते बदाम खाऊन पटकीला आराम पडावा हे तर महान आश्चर्य. परंतु बाबांचे शब्द हेच विश्वासाचे स्थान असले की सर्व काही सफल होते. तेथे शंका मुळीच कामाला येत नाही.
तर आणखी एकदा आळंदीचे एक स्वामी साई समर्थांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने शिर्डी गावात आले आणि बाबांच्या निवासस्थानी मशिदीत येऊन पोहोचले. त्यांना कानांचा रोग होता, त्यामुळे असमाधान व झोपमोड होत असे. शस्त्रक्रिया करूनही तिळमात्रही काही उपयोग झाला नाही. ठणका फारच वाढला आणि काही इलाज चालेना. म्हणून शिर्डीहून निघण्याचा विचार केला आणि बाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी ते गेले. साई चरणांना नमस्कार करून उदीप्रसाद पावल्यावर स्वामींनी सदा सर्वदा कृपा असावी असा आशीर्वाद मागितला. माधवराव देशपांडे जवळच होते. त्यांनी स्वामींच्या कानाकरिता बाबांना विनंती केली आणि बाबानेही अल्लाह अच्छा करेगा असे म्हणून स्वामींना आश्वासन दिले. असा आशीर्वाद मिळाल्यावर स्वामी पुण्याला परत गेले आणि तेथून 8 दिवसांनी त्यांचे पत्र आले की ठणका ज्या क्षणी बाबांनी आशीर्वाद दिला त्या क्षणीच थांबला. सूज मात्र कायम होती. पुन्हा शस्त्रक्रिया करावी म्हणून फिरून मुंबईला आलो आणि अगोदरच्याच डॉक्टरांकडे गेलो. परंतु बाबांना कसे सांकडे पडले कोण जाणे. कानाकडे पाहता डॉक्टरांना सूज कुठे दिसेना. डॉक्टर म्हणाले शस्त्रक्रियेची आता आवश्यकता नाही. अशा प्रकारे बाबांच्या नुसत्या आशीर्वादाने स्वामींची भयंकर चिंता दूर झाली आणि सर्वांना नवल वाटले. ओम साईराम. भक्तजनो, अध्याय 13 भाग प्रथम आता आपण इथेच संपूया. ओम साईराम. तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.